आज मी पुरणपोळी कशी करायची दाखवित आहे। आज होळी पण आहे, त्यानिमित्ताने अर्धा किलो चणा डाळ घेतली मी, स्वच्छ धुवून घेतली, कुकरला शिट्या काढून घेतल्या, 4 शिट्या काढल्या चांगली शिजायसाठी। आता ती शिजून झाली, चाळणीत काढून घेतली। चाळणीच्या खाली एक भांडं ठेवून डाळ गाळून घ्यायची। नंतर मी हे गॅसवरती पातेल्यात कढईमध्ये गूळ आणि साखर, थोडी साखर मिक्स केली, गूळ घेतला अर्धा, असं करून मिश्रण चांगलं हलवून घेतले, परतून घेतले। आता हे मिश्रण तयार झालं। त्यात वेलची पावडर आणि जायफळ पूड घातली। आता हे पुरण यंत्रातून फिरवून घ्यायचं। पुरण अशा प्रकारे पुरण तयार झाले। नंतर मी 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा असं मीठ घालून पीठ मळून घेतलं। थोडं सैलसरच पीठ मळून घ्यायचं, जास्त घट्ट पीठ मळायचं नाही। नंतर त्याचे पिठाचा एक गोळा घेऊन त्याच्यामध्ये आपण हे पुरण भरूया आणि आता त्याची पोळी लाटूया। अशा प्रकारे मी पोळी लाटत आहे। ही पोळी लाटून होते। आता ही पोळी तयार झाली, पुरणपोळी। हे आपण भाजून घेऊया गॅसवरती, तव्यावरती। तव्याला थोडं तूप टाकायचं, तव्यावरती लावून घ्यायचं। नंतर पुरणपोळी गॅसवरती भाजून घ्यायची। अशा प्रकारे हे त्याला तूप लावायचं, साजूक तूप पुरणपोळीला। अशा प्रकारे पुरणपोळी तयार झाली। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।